सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीनं स्वतःवरती संयम ठेवावा आणि समजा काही विपरीत स्थिती आली तरी कोणालाही अपशब्द बोलू नये. कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष देणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. गेले काही दिवस तुम्ही जास्त मेहनत करत आहात, त्यामुळे काम करण्याचा कंटाळा तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे घरामध्ये तुम्ही थोडासा जास्त वेळ द्यायला हवा. आपल्या माणसांसोबत राहिल्यामुळे तुमच्यातलं मानसिक समाधान वाढीस लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी जास्त मेहनत करून घेणार आहे. विचारपूर्वक आणि सावध राहून जर तुम्ही निर्णय घेतले तर नुकसान तुम्हाला टाळता येईल. गुंतवणुकीसाठी वेळ लाभदायक असून सल्ला घेऊन जर तुम्ही पुढे गेलात तर जास्त फायदा होईल. संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळण्याची शक्यता असून तुमचा आत्मविश्वास वाढेल. भविष्यामध्ये तुम्हाला लाभाचे संकेत असून तुम्ही कामावरती जास्त फोकस करावा लागेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा अगदी उत्साह घेऊन येतोय. व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास तुम्हाला उत्तम लाभ मिळेल. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला आवश्यक असेल. महत्त्वाच्या कामाची माहिती तुम्हाला मिळाल्यानं तुमची सगळी कामं सुरळीतपणे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये फोकस करावा लागेल, म्हणजे त्यांना जास्त फायदा होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजची वेळ ठीक असून हुशारीने जर काम केलं तरच वेगानं तुमची कामं पूर्ण होतील. कधीकधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार वागा. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्ही जोखीम घेणं टाळा. सध्या तरी धाडसी पावलं उचलू नका. घर आणि ऑफिसमध्ये वातावरण सकारात्मक असून तुम्ही अगदी उत्साहामध्ये काम कराल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये वातावरण चांगलं असून तुमचं काम अगदी उत्साहाने पूर्ण होईल. एखादी नवीन संकल्पना त्वरित वापरून तुम्हाला पाहावी वाटेल, परंतु थोडं थांबा. अजून त्यावरती सखोल विचार करा किंवा एखाद्या माहितगार व्यक्तीचा सल्ला घ्या. नातलगांमधील जुने गैरसमज दूर करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. मित्रांच्या सहवासामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा कठोर मेहनतीचा आहे. एखादा प्रोजेक्ट तुमचा जास्त वेळ घेणार आहे. विचारपूर्वक केलेल्या कामातनं तुम्हाला चांगला फायदा होईल. फार दिवसांपासून तुमचा ताण वाढलेला होता, तो आता कमी होईल. इतरांना मदत केल्यानं तुम्हालाही मदत मिळेल. लक्षात ठेवा, तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले तरच यशस्वी व्हाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी खुश खबर मिळण्याचा योग आहे. व्यवसायामध्ये थोडीशी जोखीम आहे असं दिसतंय, तरीही तुम्ही सावधगिरी बाळगा. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत केलेलं काम तुम्हाला समाधान देईल. मेहनत आणि आपुलकीनं वागणं यामुळे इतरांचं मन तुम्ही जिंकणार आहात. प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये आजचा दिवस हा ठीक असून एकमेकांना तुम्ही वेळ द्या. अनावश्यक खर्च कमी करा आणि बचतीकडे लक्ष द्या. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागू शकते.
जनसंपर्काचा वापर तुम्ही करा, म्हणजे तुमच्यावरती कामाचा ताण जो आहे तो कमी होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला नफ्याची संधी आहे, परंतु जास्त वेळ तुम्हाला द्यावा लागेल. फिरायला जाण्याची तुम्हाला संधी मिळाल्यास नक्की जा, त्यामुळे ताणतणाव कमी होईल. नव्या ओळखी भविष्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडतील हे लक्षात ठेवा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी वेळ ठीक आहे. आर्थिक निर्णयांसाठी अनुभवी व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सहकाऱ्यांशी वादविवाद करणं तुम्ही टाळा, कारण टीम वर्कशिवाय तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होणार नाहीत. तुमच्या अनेक इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रवासामुळे एखादं महत्त्वाचं काम तुमचं मार्गी लागू शकतं, परंतु तुम्हाला सावध मात्र राहावं लागेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे, कारण तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणार असून एखादा छंद देखील जोपासणार आहात. यामुळे तुमच्यावरचा ताण थोडाफार कमी होईल. शक्यतो तुम्ही वादविवादापासून दूर राहा. व्यवसायामध्ये तुम्हाला नफ्याची शक्यता असून एखादी नवीन डील होण्याचे योग आहेत. तुमच्या ऑफिसमधील वातावरण हे सुधारलेलं असेल. दिवसभर अनेक कामं येणार आहेत, तर तुम्ही महत्त्वाचं काम अगदी वेळेत पूर्ण करा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आज भरपूर काम आहे, परंतु काळजी नसावी, कारण ऑफिसमध्ये सहकारी तुम्हाला मदत करतील. टीम वर्क हा यशाचा मंत्र असेल, त्यामुळेच तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. तुम्ही संवाद साधा, यामुळे नवीन कल्पना तुम्हाला सुचतील, ज्या भविष्यात तुम्हाला लाभदायक ठरतील. मित्रासाठी किंवा कुटुंबातील लोकांकडे भेटवस्तू घेताना बजेटकडे पहा, म्हणजे भविष्यात तुम्हाला त्रास होणार नाही. तुमचा बचतीकडे फोकस जास्त असायला हवा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी ऑफिसमध्ये काम हे संथ गतीने पुढे जाणार आहे. कामाचं नियोजन तुम्हाला वेळेत करावं लागेल. आर्थिक बाबतीत जर विचार केला तर धनलाभाचे तुम्हाला योग असून गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. सावधपणा आणि सातत्य याकडे तुमचं जास्त लक्ष हवं. तुमच्या जीवनातील संघर्ष हळूहळू कमी होत जाणार आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने होणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.